मैत्रिणींनो, नवरात्र म्हटलं की सगळीकडे कसे उत्साहाचे, आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण असते. प्रत्येक गृहिणी असू देत किंवा वर्किंग वुमन, त्यांना वेध लागतात ते 9 दिवसात 9 रंगांच्या साड्यांचे. दररोज एका रंगाची साडी, घागरा किंवा ड्रेस आपापल्या सोयीने तयार करून घेतात आणि दिवसभराच्या श्रमानंतर रात्री गरबा, रास, दांडिया आणि इतर खेळ खेळून स्वतःला चार्ज करतात. या 9 दिवसात वातावरणात इतकी ऊर्जा असते की ती कणाकणात जाणवते. का नाही जाणवणार? त्या दिव्य, तेजपुंज आणि चैतन्याने परिपूर्ण अशा देवी भगवतीचे या पृथ्वी तलावर आगमन झालेले असते. सर्व सृष्टी हिरवीगार झालेली असते. सगळीकडे सुबत्ता आणि शांततेचे वातावरण पसरलेले असते. पृथ्वी मातेला वरुण देवाच्या कृपेने हिरे, माणिक, मोती आणि पाचू धारण करण्याचे सौभाग्य लाभते. त्यामुळे ती ही अगदी नवीन नवरीसारखी नटलेली पाहायला मिळते. तुम्ही म्हणाल, हे कसं काय? सांगते ऐका. हिरे म्हणजेच डोंगर दऱ्यांवरून पावसामुळे कोसळणारे झरे सकाळच्या कोवळ्या उन्हात अगदी हिऱ्यासारखे जाणवतात. माणिक म्हणजेच प्रत्येक झाडं, वेली ही लाल, केशरी, पिवळ्या, जांभळ्या, निळ्या रंगाने बहरलेली असतात. आणि मोती हे तर समुद्राच्या पाण्यातील जीवापासून बनतो. तोही या पृथ्वीचा छानसा दागिनाच. पाचू हा या झाडावेलींना मिळालेला हिरवा कंच रंग, अगदी पाचूसारखा. उन्हाळ्यातील पिवळ्या पानांची गळती होऊन नवीन हिरवीगार पालवी हेच या पृथ्वी मातेचं सौंदर्य आणि आभूषणे सुद्धा. मैत्रिणींनो, अशा प्रसन्न चित्त आणि प्रफुल्लित वातावरणामुळे देवी भगवती अतिशय शोभायमान दिसते. निसर्गातील विविध रंगांची, सुगंधांची फुले आणि हारमाला तसेच वेगवेगळी फळे देवीला अतिशय मनोभावे लीन होऊन तिचे भक्त या सृष्टीतील जे काही आहे ते सर्व तिलाच अर्पण करतात. आता वळूया देवीच्या शैलपुत्री रूपाच्या वर्णनाकडे. या देवीला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजले जाते. परंतु या देवीला शैलपुत्री का म्हटले गेले आहे याकडे एक नजर टाकूया. शैलपुत्री देवी ही दृढसंकल्पाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. कसे ते या कथेद्वारे तुमच्या लक्षात येईलच. शैलपुत्री ही पर्वतराज हिमालयाची मुलगी, हे सर्वांनाच माहिती आहे. चला तर मग ऐकूया अशी एक दिव्य कथा. ही कथा एका युगाच्या समाप्तीची आणि दुसऱ्या नवयुगाच्या प्रारंभाची साक्षी आहे. प्रजापती दक्ष हे ब्रह्मदेवाचे पुत्र होते आणि त्यांची मुलगी सती ही त्यांच्या अनेक मुलींपैकी सर्वात लहान आणि लाडकी अशी होती. तिला ते प्राणापलीकडे जपायचे. तिच्या सुखासाठी ते काहीही करण्यास तयार असत. सतीला लहानपणापासूनच भगवान श्री शिवशंकरांची पूजा अर्चा करणे, त्यांचेच नामस्मरण आणि भस्म लावून ती त्यांच्याच चिंतनामध्ये गढून गेलेली असायची. शिवशंकराचे ते भोळे रूप तिला खूप भावले आणि ती ही अगदी शंकरासारखेच राजोपभोग सोडून स्मशान शांततेत रमायची. राजाच्या राजमहालातील कुठल्याही सुखांना, ऐश्वर्यांना ती सहजपणे दूर ठेवून फक्त शिवमय व्हायची. तिने ठरवले की तन, मन आणि धन श्री शिवांच्या चरणी अर्पण करून त्यांची अर्धांगिनी व्हायचं. हे जेव्हा प्रजापती दक्षाला समजले तेव्हा त्यांनी तिला अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु सतीने आपला हट्ट काही सोडला नाही आणि नाईलाजास्तव प्रजापती दक्ष राजाला आपल्या मुलीचा हट्ट मान्य करावाच लागला. शेवटी जड अंतकरणाने दक्षाने सतीला श्री शिवशंकरांच्या चरणी अर्पण केली. सतीच्या म्हणण्याप्रमाणे तिचे लग्न शंकरांशी झाले खरे, परंतु त्यांची जीवापेक्षाही प्रिय अशी मुलगी त्यांच्यापासून मनाविरुद्ध लग्न करून एका अशा वैराग्याबरोबर गेली हे त्यांना सहन झाले नाही आणि इथूनच दक्ष राजाचे आणि सती यांच्या नातेसंबंधांमध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली. या प्रसंगामुळे दक्षराजाचा अहंकार इतका दुखावला गेला की त्यांनी मनाशी पक्के ठरवले होते की श्री शंकरांचा अपमान करायचाच आणि स्वतःची सत्ता त्रैलोक्यात सिद्ध करायचं. त्यासाठी दक्षाने भव्य दिव्य अशा यज्ञाचे आयोजन केले आणि यज्ञासाठी सर्वांना आमंत्रित केले. फक्त शिव आणि पार्वती यांना सोडून सर्व आमंत्रित गण जेव्हा दक्षाने आयोजिलेल्या यज्ञात सहभागी झाले होते
त्यावेळी पार्वतीने पाहिले की नारद मुनी सुद्धा जात होते. तिने सहज नारदांना विचारले की आपण कुठे निघालात? तेव्हा नारदांनी सर्व वैभव आणि भव्य यज्ञ तुमच्या पित्याने आयोजित केले आहे, त्याचे आमंत्रण आले म्हणून तिकडेच जात होतो. ही बातमी ऐकताच ती श्री शिवशंकरांकडे आनंदाने धावत गेली आणि त्यांना म्हणाली, आपणही या यज्ञासाठी जायचे का? तेव्हा शंकरांनी तिला समजावले, आमंत्रणाविना कुठल्याही कार्यक्रमाला जाणे योग्य नाही. त्यावर ती नाराज होऊन म्हणते, माझे वडील दक्ष हे कामामध्ये व्यस्त असल्याने, गडबडीत असल्याने आपल्याला निमंत्रण द्यायचे विसरले असतील. मैत्रिणींनो, तुम्हाला या ठिकाणी जाणवलंच असेल, वडिलांच्या चुकीला तिने पांघरून घातलेलं होतं. प्रत्येकच स्त्रीला असं वाटत असतं की आपल्या माहेरचं आणि सासरचे दुर्गुण कुठेही उघडे नाही करायचे आणि एकमेकांबद्दल एकमेकांशी चांगलेच बोलायचं, जेणेकरून दोन घरांमध्ये, दोन व्यक्तींमध्ये दरी निर्माण होता कामा नये. अजूनही आपण तेच करतो आहोत. तर सती म्हणाली, माझं माहेरच ते आणि वडिलांच्या आमंत्रणाची कशाला वाट पाहिजे? सतीचा उत्साह आणि आईवडिलांना भेटण्याची आस तिच्या डोळ्यात श्री शंकरांना जाणवली. सतीच्या लग्नाला बरीच वर्ष झाली होती आणि तिलाही आता आईवडिलांना भेटण्याची उत्सुकता लागली होती. हे शंकरांनी जाणले आणि ते म्हणाले, तू जाऊ शकतेस. माझ्या गणांसोबत मी तुला पाठवतो, ते तुझी रक्षा करतील. शिवशंकरांनी सतीसोबत तिच्या रक्षणासाठी आपले गण पाठवले. देवी सती तिथे पोहोचली खरी, परंतु तिथे कोणीच तिचे रक्ताचे नातेवाईक किंवा पाहुणे मंडळी, ओळखी पाळखीचे तिला साधी ओळखसुद्धा देत नव्हते. तिला पतीचे शब्द आठवले आणि ती तशीच थपकून डोळ्यात अपमानाची आग घेऊन उभी होती. फक्त तिच्या आईने तिची विचारपूस करण्यासाठी तिच्याजवळ जाऊन तिला गळ्याशी लावून घेतले. वडिलांनी तर आपल्याकडे पाहिले सुद्धा नाही याची तिला टोचणी लागली. हे असेच घडणार हे श्री शिवशंकरांना माहीत होते. ती आपल्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेलेल्या पित्याला जाब विचारण्यासाठी पित्यासमोर जाऊन उभी राहिली. डोळ्यात अपमानाचा अग्नी भडकत होता, अश्रू ओघळत होते. तशा अवस्थेत कोमल वाणीची मधुर भाषिणी सती अत्यंत उच्च स्वरात पित्याला प्रश्न विचारत होते. इकडे यज्ञाचे मंजुळ स्वर, मंत्रोच्चारण चालू होते. सर्व आमंत्रित आपापल्या जागी स्थानापन्न झाले होते. तेवढ्यात सतीच्या उच्च स्वरातील आवाजाने आकाश भेदून जाते की काय असे वाटू लागले. तुम्ही सर्वांना आमंत्रणं दिलीत, आम्हाला का नाही? यावर दक्षाचा सतीच्या लग्नामुळे झालेला अपमान आणि अहंकाराचा, तिरस्काराचा फुत्कार, तसेच शिवाप्रती असलेला द्वेष दक्षराजाच्या तोंडातून आणि डोळ्यातून दिसत होता. त्या भिकाऱ्याला, स्मशानातील राख सर्वांगावर लावणाऱ्या संन्याशाला माझ्या दरबारात मी कशाला बोलावू? तो अशोभनीय आहे. तू एकटीच आलीस, बरे झाले. सोड त्याला आणि राहा इथेच. पित्याचे ते अपमानित शब्द, नवऱ्याबद्दलचा द्वेष आणि तिरस्कार पाहून तिला राग अनावर झाला आणि तिने पित्याला ही जाणीव करून दिली की शिव हे एका क्षणात तुमचे अस्तित्व नाहीसे करतील. तुम्ही जे आहात ते फक्त शिवामुळे. तुमच्या प्रत्येक श्वासात शिव आहेत. अख्ख्या चराचरामध्ये शिव आहेत. त्रिलोकाचे स्वामी आहेत. ते त्रिलोकीनाथ आहेत. सर्व देवांचे देव महादेव आहेत. त्यांचा तुम्ही असा अपमान करता? अशा त्वेषाने ती पित्याबरोबर बोलायला लागली. तिला पित्याने केलेला अपमान अजिबात सहन झाला नाही. या पित्यापासूनच मिळालेल्या शरीराचा त्याग करायला म्हणून तिने स्वतःच्या योगाग्नीने आत्मदहन करून घेतले. काही ठिकाणी सतीने चालू असलेल्या यज्ञात उडी घेतली असा उल्लेख आहे. पुढे शंकरांना ही बातमी समजताच ते त्यांचे तांडव सुरू करत अनेकांना शिक्षा देत सतीचे अर्धे मुर्धे जळते शरीर खांद्यावर घेऊन वेडेपिसे झाले. त्यांचा तो अवतार पाहून श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने शिवशंकरांच्या न कळत सतीच्या देहाचे 51 तुकडे केले आणि ते शरीराचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे तिथे देवीचे स्वरूप प्रकट झाले आणि तेच शक्तिपीठ म्हणून ओळखले जाऊ लागले. सती तर संपली होती. श्री शंकरांनी अनंत काळासाठी संन्यास घेऊन पर्वताच्या गुहेत निघून गेले. त्यांना वैराग्य आल्यामुळे ध्यानमग्न होऊन एकांतात बसून राहिले.
इकडे सतीने आत्मदहनापूर्वी एक असा दृढ संकल्प केला होता की मला हे जे शरीर दक्षाकडून मिळाले ते त्यागून मी पुढच्या जन्मीसुद्धा शिवशंकरांनाच आपला पती म्हणून वरेन किंवा तेच माझे पती असतील. तिची तीच भक्ती, तिची तीच शिवाप्रती असलेली निष्ठा आणि इच्छा व्यर्थ कशी जाईल. तिचा तो दृढ संकल्प असल्याने तिने पुन्हा धर्तीवर अवतार घेण्याचे ठरवले. यावेळी तिने पर्वतांचा राजा हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्म घेतला. तिचा हा जन्म पूर्वनियोजित होता. बरीच वर्षे हिमालय आणि मैना यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती, म्हणून त्या पतिपत्नींनी देवीची उपासना केली. तेव्हा देवीने त्यांना आश्वासन दिले की मी तुमच्या पोटी जन्म घेईन, आणि आता तसे घडले सुद्धा. पर्वतराजाच्या पोटी जन्माला आल्यामुळे शैलपुत्री म्हणून ओळखले जाते. तिचे बालपण भरपूर राजसुखात चालले होते, परंतु तिच्या पूर्वजन्मीच्या काही धूसर अशा आठवणी तिला नेहमी जागृत करण्याचा प्रयत्न करीत होत्या. तिला शिवशंकरांप्रती एक अनामिक ओढ निर्माण झाली होती आणि नेहमी ती राजमहालातील सोन्या चांदीच्या खेळण्या सोडून मातीचे शिवलिंग बनवून पूजा करण्यात दंग असायची. तिचे अलौकिक तेज तिच्या आईवडिलांना म्हणजेच हिमालय आणि मैना यांना सुखावून सोडी. तिच्या जन्मापासूनच जो हिमपर्वत आणि आजूबाजूचा प्रदेश एका वेगळ्याच दिव्य तेजाने उजळून निघाला होता. शैलपुत्रीच्या रूपाचे वर्णन करावे तेवढे थोडेच. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीचे पूजन केले जाते. देवी शैलपुत्री ही वृषभारूढ आहे. तिच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे हे स्वरूप अत्यंत शांत, सौम्य आणि करुणामय आहे. या प्रतीकांचा अर्थ खूप गूढ आहे. वृषभ म्हणजे धर्म आणि स्थिरतेचे प्रतीक. देवी जेव्हा धर्माच्या आसनावर बसते तेव्हा जीवनात स्थिरता येते. तिच्या हातातील त्रिशूल हे शक्तीचे प्रतीक आहे. त्रिशूल हे दर्शविते की ती सत्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या पलीकडे आहे. तीच या सृष्टीचे नियंत्रण करते. कमळाचे फूल हे पवित्रता आणि निर्लेपतेचे प्रतीक आहे. ते दर्शविते की संसार सागराच्या चिखलात राहून देखील अलिप्त कसे राहावे. अशा प्रकारे देवी पार्वती हिमालयाच्या राज्यात आनंदाने मोठी होत होती. एकदा देवर्षी नारद नारायणाचा जप करत हिमालयाच्या दरबारात आले. राजाने त्यांचे यथोचित स्वागत करत विचारले की आज आपण इथे कसे काय. नारद मुनींनी आपल्या दिव्य दृष्टीने पार्वतीकडे पाहिले आणि तिचा संपूर्ण भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणून घेऊन स्मितहास्य करत राजाला म्हणाले, हे पर्वतराज, तुमची पुत्री सामान्य नाही, ती साक्षात आदिशक्ती आहे. ही पूर्वजन्मी प्रजापती दक्षाची कन्या होती आणि शिवशंकरांची पत्नी होती. तिचा जन्म पुन्हा एकदा शिवाला प्राप्त करून घेण्याचा आहे. हिमालय राजाला खूप आनंद झाला की त्याची मुलगी शिवाची पत्नी होणार होती. परंतु नारदांनी सांगितले की शिवाला प्राप्त करणे अत्यंत कठीण काम आहे, कारण आता ते हिमालयाच्या गुहेमध्ये सर्वसंग परित्याग करून निर्मोही आणि संन्यस्त जीवन कंठत आहेत. त्यांना कुठलेही सौंदर्य, कुठलेही प्रलोभन त्यांच्या या जीवनात अडथळा आणू शकणार नव्हते. त्यांना प्राप्त करायचे असेल तर हे सारे राजवैभव सोडून त्यांच्यासारखेच व्रतस्थ जीवन जगावे लागेल. त्याचवेळी शैलपुत्री देवीने कठोर तपश्चर्या करून शिवाला प्राप्त करून घेण्याचा संकल्प केला. इथून पुढे तिची कथा सुरू होते. प्रत्येक देवीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. ते असे की देवी शैलपुत्री चंद्रावर नियंत्रण ठेवते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रदोष असतो किंवा चंद्रामुळे मानसिक अशांती, चंचलता आणि आजारपण येते, त्या व्यक्तीने देवी शैलपुत्रीची उपासना करावी, जेणेकरून हे सर्व दोष दूर होतात आणि जीवनात स्थिरता येते. हे झाले ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्याप्रमाणे. आता तिचे आध्यात्मिक दृष्टीने काय महत्त्व आहे ते पाहूयात. देवी शैलपुत्री आपल्या शरीरातील मूलाधार चक्राची देवता आहे. मूलाधार चक्र हे आपल्यातील आध्यात्मिक ऊर्जेचे म्हणजेच कुंडलिनी शक्तीचे मूळ स्थान आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा करून साधक आपल्या मूलाधार चक्राला जागृत करतो आणि पुढील 8 दिवसांच्या आध्यात्मिक साधनेसाठी उत्तम आणि भक्कम असा पाया तयार करतो. तर अशी ही शैलपुत्री दृढनिश्चयी, दृढसंकल्पी आपण सुद्धा आपल्या आचरणामध्ये ह्या देवीचं रूप साठवून ठेवून
आपण जो काही संकल्प करतो, आपण ज्या काही योजना केलेल्या असतील त्यावर दृढ राहून ती योजना, ते संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. हीच शिकवण या शैलपुत्री देवीकडून घेण्यासारखी आहे. मैत्रिणींनो, प्रत्येक पौराणिक कथेमागे कोणता ना कोणता बोध किंवा शिकवण दडलेली असते. गरज आहे डोळसपणे भक्ती आणि श्रद्धेची. नवरात्रीतील देवीच्या 9 रूपांकडून काही ना काही आजच्या काळासाठी सुद्धा शिकण्यासारखे आहे. अशक्य वाटणाऱ्या आणि असणाऱ्या गोष्टीसुद्धा आपण आपल्या संकल्पाने पूर्ण करू शकतो. जसे की रामायणाचेच एक उदाहरण घेऊया. राम सीता हे होते यावर कुणाचा विश्वास नव्हता. त्यांचे लंकेपर्यंतचे पूल बांधणे हे सुद्धा स्वप्नवत वाटत होते, परंतु ते सिद्ध झाले. त्या काळी समुद्रावर पूल बांधण्याचे कौशल्य अविश्वसनीय वाटत असले तरी बऱ्याचशा ग्रंथांमधून हे वारंवार आपल्याला या गोष्टी उघड होताना दिसत आहेत. रामाच्या काळात देखील विमान होते. ह्या अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टींचा आत्ता एवढ्या शतकानंतर उपभोग घेतोच आहोत की. म्हणजेच काय तर ज्याचं अस्तित्व पूर्वीपासूनच आहे आणि होतं तेच पुन्हा नव्याने निर्माण करणं म्हणजे आधुनिकता नाही, ते शाश्वत आणि स्थिर आहे. हेच सत्य आहे. चला तर मग अशाच प्रकारे देवीच्या दुसऱ्या रूपाचे महत्त्व आणि शिकवण देखील जाणून घेऊया या पुढील भागात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.